वाटते का की मोदींना टक्कर देणारा असा कोणता नेता आहे का? नाही मॅडम, आता जर बघायला गेलं तर काँग्रेस थोडक्यात राहुल गांधीचं कॅरेक्टर थोडं हे लूज आहे. तसं बघायला गेलं तर त्यांना स्ट्रॉंग नेता पाहिजे आणखी. पण मला थोडक्यात वाटतं की BJP 330-340 जवळपास टक्कर देऊ शकते काँग्रेसला. पण काही गोष्टी जर बघायला गेलं तर आपलं पंजाबमध्ये वगैरे बघायला गेलं तर दिल्लीमध्ये जर चुकी केली केजरीवालला हे सगळे राऊंड हे करून, तर ते थोडक्यात चुकीचं केलं BJPने. तर BJPनेच केलं म्हणावं लागेल. आणि जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचे वगैरे जेवढे मुद्दे आहेत तर त्याच्या BJP थोडं मायनसमध्ये जाते. आता काय केलं, जवळपास 2000 जेव्हा काँग्रेस सत्ता होती तेव्हा सोयाबीनला भाव होतं 10,000 रुपये, 8,000 रुपये, 6,000 रुपये. तर थोडक्यात भाव कमी करून इकडून शेतकऱ्यांना पैसे देण्यात येत आहेत. थोडक्यात हा मुद्दा BJPचा मायनस होतो आहे. जे शेतकऱ्यांच्या वृद्धांच्या खात्यावर जे पैसे पडत आहेत, तर इनडायरेक्ट पद्धतीने इकडून भाव कमी करायचा, इकडून खताचा भाव वाढायचा आणि इकडून पैसे पाडायचे. पण थोडक्यात जर बघायला गेलं तर काँग्रेस हा पक्ष आहे तो पहिल्यापासून मुस्लिमवादी आहे, कुणालाही भारतामध्ये मान्यच करावं लागेल. आणि BJP जो पक्ष आहे तो थोडक्यात हिंदूवादी, RSS जेवढं पण प्रॉपर हिंदूवादी. आता मी हिंदू आहे, मला BJPवर काय, मी BJPच्या बाजून राहणार. थोडक्यात आता आपण जर मुस्लिम एरियामध्ये गेलो किंवा त्यांचे जर इरादे पाहिले तर थोडक्यात त्यांचे कट्टरपंथी आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की लोकसंख्या वाढवा. लोकसंख्या वाढल्याने इनडायरेक्ट फरक काय पडतो, तर लोकसंख्या वाढल्याने आपलं जे आहे तर ह्याचं प्रमाण वाढतं, गरिबी वाढत जाते आणि थोडक्यात बेरोजगारी वाढत जाते आणि जगामध्ये इतके मुद्दे आहेत ते आपलं वाढत जातात. थोडक्यात ते आपल्याला थांबवण्यात आलं पाहिजे. आणि असे बरेच आता तुम्ही बघा, गेले 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाली, जसं पुलवामा अटॅक झाला त्याच्यानंतर एवढं फरक पडला BJPने. एवढं आता मध्ये तुम्ही G20 परिषद पाहिली होती, हेच जर काँग्रेस सत्ता असती तर 100% पाकिस्तानकडून घात झाला असता आपल्याला, पण तो घात झाला नाही. आता जवळपास 5-6 वर्ष जे झाले तर हमले, कसलेही मोठे हमले झालेले नाहीत. आता थोडक्यात तुम्ही बघा, आता विकास तर प्रत्येक सरकारच्या ह्याच्यात होणारच आहे, प्रत्येक सरकार विकास करणारच आहे. पण हे जे सरकार आहे ते 100% फरक घडून आणते. सगळे पाहत आहेत, जे रोड आहेत, रस्ते आहेत, थोडक्यात होते बघा. आता शेवटी कोणाचाही इरादा असतो, सत्तेत आल्यानंतर कोणालाही गर्व असतोच, कोणी सत्तेचा गैरफायदा घेतो. थोडक्यात आता मी पण BJPला सपोर्ट करणार आहे. तुम्ही आता दोन्ही बाजू मांडलेले आहेत. मला असं वाटतं की तुम्ही जास्त कुणाची सरकार आल्यानंतर नेतृत्व होईल असं वाटतं? तसं काय ना मॅडम, आता विरोध पाहिजे, एक सत्ता नाही पाहिजे, विरोध पाहिजे दोन्हीकडून. एक सत्ता जर असेल तर त्याचा गैरफायदा थोडक्यात होतो. म्हणजे विरोध तितका समोरून पाहिजे. विकास महत्त्वाचा आहे आपल्याला, नेता माणूस महत्त्वाचा नाही आहे, पक्ष महत्त्वाचा नाही. जो विकास करेल त्याला निवडून द्या, विकास महत्त्वाचा आहे, बाकी काय नाही. लोक असं म्हणतात की जे हे झालं आहे, बेरोजगारी वाढली आहे आणि खूप सारे महागाई वाढली आहे, हे कशामुळे वाढले आहे असं वाटतं? मॅडम, आता कसं झालं आहे, एखाद्याला आता लोकसंख्या, तुम्हाला मी मगाशी बोललो, लोकसंख्येची वाढ हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि बरीच जणं नाही का, आता युवा पिढी जी आहे त्यांना असं थोडक्यात असं झालं की पॅकेज जास्त पाहिजे, पगार जास्त पाहिजे, नाहीतर मी ते काय करणार नाही. मग थोडक्यात असं झालं की त्याचं 15-20 हजार पगार भागणार नाही, अशी ही कंडिशन झाली सध्या, म्हणून तो काम करत नाही, असं प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे पण जरा मला वाटतं की हा प्रॉब्लेम झालेला आहे भारतामध्ये. आणि बेरोजगारी जर बघायला गेलं तर लोकसंख्या वाढली, त्याचा डायरेक्ट फटका बेरोजगारीवर पडतोच. पहिल्याचं जर लोकसंख्या बघायला गेली, आता लोकसंख्येत लय फरक झालेला आहे. राज्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण हवा आहे? राज्यामध्ये मुख्यमंत्री जर बघायला गेलं तर मॅडम आता BJPचा पडदा जडच आहे. तर शेवटी आपली इच्छा असलं तर त्याच्याने काय होणार नाही. ज्याचं सत्ता, ज्याचं बळ जास्त आहे त्याचं ते होणारच आहे थोडक्यात. आणि केंद्रातून BJP म्हटलं तर थोडक्यात बघायला गेलं तर आता BJP पण इथं राज्यात असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो, असं मला म्हणणं. आता जसं राम मंदिर बनवलं, लोक मंदिरात जातात, दर्शन घेतात, हिंदुत्व महत्त्वाचं आहे की नाही असं वाटतं? हे बघा मॅडम, ही राम मंदिराचा प्रश्न जवळपास आता भरपूर वर्षापासून चालत आलेलं आहे, कित्येक जण जीव गमावलेले आहेत. पण इतके वर्ष झाला नाही, आताच BJP आलं बरं झालं. तर हा प्रश्न जर काँग्रेसने केला असता त्याचा त्यांना फायदा झाला असता. हा प्रश्न यांनी सोडवला याचा यांना फायदा झाला. शेवटी प्रश्न कुणी सोडवलं ते महत्त्वाचं आहे. त्यांनी सोडवलं असतं त्यांना फायदा झाला असता. आता राहुल गांधी म्हणतात मी शपथ घेणार, तिकडे जाऊन 2 तारखेला त्या मंदिरात जाणार. अगोदर का नाही गेले? खुलंच आहे ना तुमच्यासाठी, अगोदर का नाही गेले असं थोडक्यात. आणि मला म्हणायचं की एवढे बदल घडून आणले काँग्रेसने आल्यानंतर. मग खरं जे आता BJP पण एकीकडे आहे आणि काँग्रेस पण एकीकडे आहे, मग हे जे जातीवादी जे आहे हे जास्त कोण करत आहे असं वाटतं? मॅडम, पहिल्यापासून जर बघायला गेलं तर आता इंग्रजां काळापासून बघा, फोडान राज्य करा हेच चालत आलेलं आहे.
आता तुम्ही जोपर्यंत फोडान राज्य करा हे वापरत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. मग थोडक्यात कुठल्याही सत्ताधारी पक्षाला हेच महत्त्वाचं की फोडान राज्य करा, कशात तरी त्यांचं पेट्रोल पाहिजे, त्याशिवाय काय होऊ शकत नाही. असं थोडक्यात त्यांचं धोरण असतं प्रत्येकाचं. तर तुम्ही ह्याबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल कॅमेरामॅन मनीषासह कॅलडस न्यूज पुणे.